नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण, बरे आहेत का? तर राधाच काळं पाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर या चहा प्यायला, कारण चहा प्यातानाच मी व्हिडिओ बनवते पहिला, तुम्हाला माहितीच आहे. तर हा बघा, इथं चहा घेतलाय, इथं टोस्ट घेतली आणि मी इथं बसले. तुम्हाला माझा आवाज काय जरा लांबूनच येईल, कारण स्वातीचा फोन चालू आहे ना, त्यामुळं. तर चहा काय तेवढा गरम नाही, त्यामुळं ही गोष्ट खायची कॅन्सल. तर मी काल आले, सण्याला सोडलं छोकुलीकडं, म्हणजे छोकुली सण्या त्यांच्या आत्याजवळ राहते. ते मला वाटतं मी थोडंसं पुढं जावं. मी थोडंसं तिकडं जाते, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, स्वातीचा फोन चालू आहे ना, त्यामुळं जरा आज अंधाकच दिसायला लागलंय ना, बाहेर जरा ऊन चमकतंय. टिकले आणले नाही, ते सिंदूर लावलाय, ते पसरलाय, कसं दिसतंय ना. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. चहा झाला. स्वाती जरा हळू बोल की, नाही आता बोलू द्या, परत मला म्हणते तू कशी तिच्या व्हिडिओमध्ये बोलते, तुझ्या व्हिडिओमध्ये कुणाचा आवाज पण येऊन देत नाही. तर गळ्यातलं ठेवलं, कानातलं ठेवलं आणि मी सण्याला कावीला ह्यांना कपडे घेतले आणि माझं तिथलं शाळेचं सगळं आवरल्यावर मग म्हणलं निघावं, कारण इथनं जायच्या दिवशीच मला वाटत होतं जाऊ का नको, कारण 500 रुपये बुडतात. कारण मी जर नाही गेली तर परत शाळेचं पोरांचं सामान कोण आणून देणार. तुम्ही तर बघितलंच मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये, त्यांना सामान हे भरून दिलं. परत सकाळी एक व्हिडिओ टाकला होता मी, त्यामध्ये सण्यासंग बोलत होते, जेवण बिवण केलं. मग म्हणलं चला सण्याला शाळेत सोडावं. सण्याला शाळेत सोडायला गेले तर 11:30 वाजल्या होत्या. सर पण आले होते आणि सण्या इतका रडत होता ना, लय रडत होता. कारण सण्या कधीच रडला नाही मला सोडून राहताना, किंवा मी त्याला सोडून इकडं बाहेर पण इकडं तिकडं जाते. आता जाते म्हणजे तुम्हाला वाटतं की हिला नवरा लेकरं नकोच वाटतात म्हणून ही हिंडत फिरत असते, एवढी खुश असते. ही ते नसतं व कुणाची तर काहीतरी मजबुरी असते, मजबुरीमुळं माणसाला हिंडावं फिरावं लागतं. आता मला कामधंदा सोडून जाऊ वाटत होतं का गावाकडं, पण इलाज नव्हता. कारण मी नसते गेली तर तुम्हीच परत मला म्हणलं असतं की कामधंदा सोडून चालली लगेच हिंडायला. अहो हिंडायला नव्हती गेली मी गेली होती, लेकरांची शाळा भरली, मग त्यांना सामान साहित्य कोण आणून देणार. आणि कारभारी दारू पेतं तुम्हाला तर माहितीच आहे, ती पण कामाला नाही. त्यांना सगळेजण तिथं त्यांना ओरडत होते की काम जर केलं असतं तर कशाला राधी तरी घर सोडून गेले असते एवढं लांब. म्हणजे एवढे सगळेजण बोलत होते, पण आता सारखं बोलण्यात पण मजा नाही, आहे का नाही. सण्याला मी नाही तर त्याचा बाप दोघांपैकी एक जण लागतं. आणि शिवाय म्हणजे त्याला भाळवणीतली सवय लागली. 1ली ते 4थी पर्यंत तो भाळवणीतच होता. त्याच्या अगोदर 1 वर्ष सण्या बालवाडीत गेलता, म्हणजे जवळजवळ 4 वर्ष सण्या, म्हणजे आम्ही 5 वर्ष झालं भाळवणीतच होतो. त्याच्यातलं 2 वर्ष तर सारखं इकडं तिकडं हिंडलो, पण मिळ नाही बसल्यामुळे परत आम्ही इकडं आलो भाळवणीत. पण आता मला माझ्या मनासारखं काम भेटलंय आणि मला काय वाटतं, चल एवढ्या दिवस नवरा म्हणत होता काम नाही म्हणून कामाला पण जात नव्हता. चालू कामं सोडून दिली लोकांचं ऐकून. गाव आमचं असं आहे की स्वतः पण सुधारणार नाही, दुसऱ्याला पण सुधरून देणार नाही. पण ह्याच्या अगोदर मला माहीत नव्हतं. मला वाटायचं माणसं मुद्दामून म्हणतात की त्या गावात काय आहे आणि लोक तिथं जाऊन राहतात. त्या गावचीच लोक तिथंच बाहेर जगाय गेलेले ती लोक म्हणतात की काय त्या गावामध्ये, तिथली माणसं चांगली नाहीत, स्वतः सुधरत नाही, दुसऱ्याला सुधरत नाही. पण मला वाटायचं की ह्यांना तिथं काय सुधरता जमलं नाही
म्हणून हे तसे म्हणतात. पण खरंच त्या गावामध्ये असे बरेच लोक येते की ते स्वतः सुधारणार नाहीत आणि दुसऱ्याला सुधरून देणार नाही. ते मी त्या गावाला नावं ठेवत नाही, कारण ते माझ्या नवऱ्याचं गाव आहे आणि त्या गावामध्ये माझं स्वतःचं हक्काचं घर आहे. पण मला विचारायला कोणाची हिंमत पण होणार नाही की बाबा तू का असं म्हणते, कारण सगळ्यांनाच त्या गावचा अनुभव आहे त्यासाठी. कारण आमच्या गावातले बरेच लोक का नाही बाहेर गावी जगायला गेलेले आहेत. ते बरेच लोक आमची का नाही इंदापूरला आहेत, केडगाव चौफुल्यात आहे ती, नंतर त्याला पुण्यात आहे ती, म्हणजे इकडं तिकडं गेलेले आहेत ती गाव. म्हणजे लोक कोण मुंबईला गेलेले आहेत, कोण कुठं ज्याच्या त्याच्या मार्गाने जिकडं तिकडं गेलेले ते. फक्त आमच्या गावातले लोक बारामतीतच नाहीत का भाऊजे, सगळे बाहेर गावीच जगायला गेलेले आहेत. कोण विटभट्ट्यांवर, जास्तीत जास्त लोक तर विटभट्ट्यांवरच आहे ते. आणि विटभट्ट्यांवरले लोक काय काय सुधारलं तर काय काय तसेच राहिलेले ते. काय लोक मुंबई पुण्याला गेलेले ते, त्यांना स्वतःचे घरदार तिकडंच घेतल्यात. परत बरेच काय त्यांची पण चांगली सुधारणा झाली. म्हणजे असं काय सणसूद लगीन जत्रा काय असलं तरच गावाकडे येतं ते. पण मला पण वाटत होतं जसं तुम्हाला वाटतं तसं. मग ह्या साईडला कोणच नाही. आणि कसं असतं माहिती आहे का, लोक नावं ठेवतात म्हणून लोकांना पण भ्यावं लागतं आणि फॅमिलीला पण भ्यावं लागतं. संसारासाठी बाईने किती जरी ओढवड केली तरी बाईलाच नावं ठेवतात, हिला एका जागेला राहू वाटत नाही म्हणून. ती घरात पडून जरी राहिली तरी लोक त्या बाईला नावं ठेवतात, हिला संसाराची काळजीच नाही, घरात अन्न नाही खायला तरी घरातनं बाहेर निघत नाही. बरंच काय गोष्टी असतात. आणि ज्याच्या त्याच्या परीनं जे ते काय कामं करत असतात आपापल्या परीनं, बरोबर का. तू हे केलंच पाहिजे, हे करायलाच पाहिजे असं नाही. कोण कोणाची जबरदस्ती नसते कुणावर. माझे पण तसेच काय कंडिशन झालेले आहे. तर मी तुमच्या परीनं किंवा तुमच्या मनासारखं की मी माझ्या मर्जीनं हिंडत असले तर चांगलीच गोष्ट आहे. पण मी हिंडत होते माझ्या मजबुरीमुळं, माझ्यावर वेळ आली होती म्हणून. तर काल सण्याला सोडवायला गेली होती, घरी पण तो रडत होता. पण एवढं त्यानं लई रडू दाबून धरलं होतं, त्याचा कंठ सगळा भरून आला होता, त्याचा गळा घसा दुखत होता. तरी त्याला मी शाळेत घेऊन गेली नादाला लावून. तरी पण मी तिथं त्याला लई उदाहरणं दिली शाळेत पण. सरांना पण सांगितलं, म्हणलं त्याचं एकदा मन मोकळं होईपर्यंत म्हणलं तुम्ही त्याला काहीच बोलू नका म्हणलं, त्याला एका कोपऱ्यात बसू द्या आणि रडू द्या म्हणलं. काय रडायचं त्याला विचारू सुद्धा नका म्हणलं कोणी की तू रड किंवा का रडतोय किंवा दम देऊ नका, असं काहीच नाही. मग 2-4 पोरांना त्याच्या शेजारी होते त्यांना सांगितलं की आमच्या सनीसंग ओळख करा, त्याच्यासंग बोला, त्याच्यासंग खेळा. मग त्या पोरांना सांगितलं, पोरं पण हो म्हणले. मग मॅडम आले माझ्याकडे, मग मॅडम पण सांगितलं मुलगा तुमचा हुशार आहे असं तसं. मग त्याला सांगितलं तुला हिथं नाही करमलं तर माझ्याकडे. तर मॅडमला मोठ्या आवाज म्हणतो, तुम्ही कोणत्या वर्गात असता, तुम्ही कुठं असता. मग मॅडम म्हणले मी इथंच असते, तू इथं येत जा कधी पण. मग थोडंसं आणि मग मी म्हणलं पिल्या जाऊ का म्हणलं की त्यानं खाली मान घातली आणि डोळ्यातनं पाणी गळायला लागलं. मी म्हणलं काय झालं पिल्या रडायला म्हणलं. मग मला म्हणलं अगं मग मी बेंचवर बसले की मला तुझी आठवणच येते. मग मी म्हणलं आठवण येते म्हणलं, त्याच्या डोळ्यातनं लईच पाणी गळायला लागलं, मला सुद्धा रडू आलं. मग सर म्हणलं की तुम्ही पण इमोशनल जर झालं तर पोरगं शाळेत बसणार नाही, तुम्ही इमोशनल होऊ नका, जास्त वेळ शाळेत पण थांबू नका आणि हे पण करू नका असं. म्हणजे सर बोललं. मग नाही म्हणलं इमोशनल. मी पण इतकं कंट्रोल केलं ना, एकतर माझं म्हणलं एकतर एवढं हे आहे काय म्हणतात निमताळ आहे की मला निमित्तच लागतं रडायला काहीतरी. आणि मग तसं झालं. मग वर्गाच्या बाहेर आलो, मग घरी आल्यावर मला असं वाटायला लागलं की एवढं वर्ष सण्या नाही शिकला तर नाही शिकला, सण्याला घेऊन बारामतीलाच जाऊ. जाते म्हणलं मी त्याला घेऊन. म्हणलं तो काय राहणार नाही म्हणलं इथं. आणि ते पाठीमागं सारखा रडत राहणार. किती समज काढली म्हणलं, जवळजवळ त्याला 2-3 दिवस झालं त्याची समजत काढते म्हणलं शाळा भरल्यापासून. ते रडतंयच म्हणलं, घरी चांगलं राहतंय आणि शाळेतच रडतंय. मग असं का. मग त्यानं मला सांगितलं की मग मी म्हणला माझे इथं मित्र नाहीत, माझी ओळख नाही काय नाही, मला इथं नको वाटतंय. मग त्यानं तसं सांगितल्यावर मग मी छोकुलीच्या बापाला सांगितलं. मग छोकुलीचा बाप म्हणला राहू दे थोड्या दिवस म्हणला, 2-3 दिवस ते रडत असतंय. मग 2-3 दिवसानं जर मग त्याला नाहीच करमलं
तर मग जाऊ म्हणलं घेऊन. मग नाहीतर मी म्हणलं एक काम करा म्हणलं, असं पण तुम्हाला काम नाही म्हणता हे नाही म्हणता तर हा म्हणलं मग बाळवणीत आपले लेकरं घेऊन म्हणलं दोन्हीच्या दोन्ही पण म्हणलं भाऊ परत काय छोकलीच्या बापाचा आता मी पोहोचले तरी पण अजून छोकलीच्या बापाचा फोन नाही काय नाही मला. मग संध्याकाळी तेवढं सण्याचा फोन आला होता, मग मी पोहोचली का, मी म्हणलं हा पोहोचले म्हणलं. मला म्हणलं काय करते, मी म्हणलं आवरते म्हणलं माझं, नानी कुठं आहेत नाना कुठं आहे. मग सांगितलं म्हणलं नाना गेल्या दळण आणाय, नानी गेली कामाला म्हणलं. मग म्हणलं मला करमतंय, माझे मित्र झाले आता असं तसं काय नाही. त्या दिवशी पण मित्र झालेत म्हणलं का नाही, पुन्हा अजून रडायला लागला. रोज रडतंय काय सांगू त्याला. एका मनानं वाटतं की जाऊ दे मरू दे, असं लोक नावं ठेवण्यापेक्षा बोलू दे 1 वर्ष. छोकलीचं नाही का बोललं 1 वर्ष, अजून तिचा दाखला हे ते बघायचं आहे. तर चला भेटू आपलं पुढल्या व्हिडिओमध्ये, आहे का नाही. पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सरप्राईज देणार आहे थोडंसं.